जिंकण्याचं मोनाही हरण्याचे। तर त्याची पूर्ण स्क्रीन डॅमेज झाली आहे, बघू शकतात ऑलरेडी ही हे बघा पूर्ण हालते ती स्क्रीन, असं दिसत नसेल. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर गाईज आज तुम्ही काहीच व्लॉग बनवला नाही आहे. आता मी तुम्हाला याचं रिझन पुढे हळूहळू सांगते, तर पूर्ण व्लॉग बघा. फार जास्त मोठा व्लॉग नसेल आजचा, कारण अजिबात मूड नव्हतं माझा आजचं व्लॉग बनवायचं, किंवा आज काही ब्लॉगसाठी काही मी विचार पण नाही केला आणि प्रिपेअर पण नव्हतं केलेलं. याचं रिझन मेन हाच आहे, हा जो माझा मागे फिरतोय ते पण मी तुम्हाला सांगते का. काल संध्याकाळी ना यशनी, मी जे कांदे भरले होते, मी मागचे व्हिडिओ 4-5 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की मी कांदे 50 किलो कांदे आणले होते. मी ते जाळीमध्ये भरून ठेवलेत, सगळे कोरडे वगैरे काढून, बाकीचे खराब फेकले. तर यशनी त्याच्यात 1 बॉटल पाणी टाकून दिलं एक बास्केटमध्ये. आता ते कांदे खराब नाही होणार का? ऑब्वियसली ते खराब होऊन जातील, किंवा त्यांच्यात आळ्या पडून जातात. आता ते मला पूर्ण सुकवायचे आहेत. बाहेर ठेवले तर पाऊस आला तर ते ओले होऊन जातील परत. तर आता घरातच त्यांना पसरवून मला सुकवायचं आहे. तर त्याला मी इतकं रागवलं, इतकं मारलं काल. तर त्या गडबडमध्ये मी माझा फोन घ्यायला गेली आणि माझा फोन पडला आणि तुटला. तर त्याची पूर्ण स्क्रीन डॅमेज झाली आहे, बघू शकतात ऑलरेडी ही हे बघा पूर्ण हालते ती स्क्रीन, असं दिसत नसेल. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, इथं पूर्ण ब्लॅक झालंय हे एवढं, आणि ही पूर्ण स्क्रीन ब्लर होते, हालते. पाहू शकतात तुम्ही, ब्लिंक होते. तर मला खूप म्हणजे चालतोय तो हळूहळू, मी जास्त चालवत नाही, फक्त व्हॉट्सअप पुरता किंवा कॉलिंग पुरता यूज करते मी त्याला. कारण त्याला ओपन केलं की टच होतंय, नाही होते केव्हा केव्हा असं, किंवा नंबरवरती खालती होता ते. तर तो मी आता बघा, आता केव्हाची असं करते, नाही होते. त्याला थोडा वेळ असं ठेवलं की, थोडंसं पुसलं की, ऑलरेडी मी त्याला रबर लावून यूज करत होती. कारण माझी सगळ्यात आधी याने मेन जी स्क्रीन होती ती यशनीच तोडली होती. तर त्यानंतर मी स्क्रीन टाकली होती. म्हणजे 1.5 वर्षापासून मी जवळजवळ तर मी याच्यात आत्तापर्यंत 5 ते 7 वेळा डुप्लिकेट स्क्रीन टाकून झाली आहे, 5 ते 7 वेळा. आणि मागच्या 3 महिन्यात तर जवळजवळ 4 वेळा टाकली. जी फर्स्ट टाईम टाकली होती मी, ती खूप दिवस चालली, जवळजवळ वर्ष ते 1.5 वर्ष चालली. ती पण डुप्लिकेटच होती, 1000 रुपीजची. आणि त्यानंतर मागच्या वेळेस 3 महिन्यापासून काय होतंय मला नाही माहिती, माझ्या फोनला काय नाट लागलेली आहे. कंटिन्यू माझा फोन पडतो, स्क्रीन चालली जाते, पडला की स्क्रीन चालली जाते. दर्शन यावेळेस बिलकुल नाही म्हणत होते, मी तुला स्क्रीन टाकून देणार नाही. बट म्हटलं आता नवीन घेण्यापेक्षा आता हाच यूज करून घेते स्क्रीन टाकून. याच्या पुढे पडला तर मीच टाकणार नाही म्हटलं. तर आता यूज करून घेते. लास्ट टाईम याची स्क्रीन मी चेंज करून आणते. आणि स्क्रीन टाकल्यावर हा टफनसुद्धा टाकलेला होता, टफन टाकलेला होता म्हणून तो एवढे दिवस टिकला रबर लावून, नाहीतर तो इतका पण नसता टिकला. बघा आता त्याचे नंबर्स आहे ना सगळे खाली येतात, ते येतच नाही. आता केव्हाची मी खोलायचं आता आला बघा. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? काही ओपन तर झालाय, एवढं तर दिसतच नाही. म्हणजे इथं मला टच करायचा प्रश्नच नाही येते. तर मी फक्त व्हॉट्सअप वगैरे, बाकी मी ज्या फोनमध्ये शूट करते त्याच्यात माझं इन्स्टा, यूट्यूब, फेसबुक त्याच्यातच सगळं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात फक्त व्हॉट्सअप और कॉलिंगसाठी मी यूज करते. तर मी कालपासून तसाच यूज करते. त्याच्यामुळे माझं कालपासून फुल मूड ऑफ आणि डाऊन आहे. आणि म्हटलं आता जे होईल ते, आता एवढं लास्ट टाईम स्क्रीन टाकून घेऊ, याच्यानंतर आपण नवीनच फोन घेऊ. आयफोन घ्यायची इच्छा तर आहेच ब्लॉगिंगसाठी, तर ते नंतर बघू. मोह नाही हरण्याचे भय नाही, जिंकण्याचं मोह नाही हरण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुखदी हाती. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुखदी हाती. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझं स्वामी. उन्हामध्ये
सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेच्या अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री शिव. तर गाईस, तुम्हाला यशचं गाणं हे कसं वाटलं? तो 4 वर्षाचा आहे, पण तो रोज हे गाणं ऐकतो, कारण मी पण म्हणते किंवा मोबाईलमध्ये लावते. तर इवन मोंटू सुद्धा 2 वर्षाची, ती सुद्धा म्हणते. तिला एवढं बोलता नाही येत, पण ती तिच्या परीने म्हणून दाखवते. आता ती नाही म्हटली, पण तुम्हाला जर हे गाणं आवडलं असेल यशचं, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा स्वामींसाठी प्लीज. आणि चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.